आज बनणार आहे बघा मी पालकचं वरण। त्यासाठी पालक तोडून घेतली आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे। तुरीच्या डाळीमध्ये बनवणार आहे। इथं अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे। तुरीच्या डाळीला स्वच्छ धुवून घ्यायचं 2-3 पाण्यानं। तुरीची डाळ बघा मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे 2-3 पाण्यानं। त्याच्यामध्ये 1 गिलास पाणी टाकायचं, हिरव्या मिरच्या टाकायच्या, 2 कापलेले टमाटे टाकायचे, 1 चम्मच मीठ टाकायचं, हळद टाकायची, धुतलेली पालक टाकायची। कुकरला झाकण लावून घ्यायचं, गॅस ऑन करायचा। गॅसवरती कुकर ठेवायचं, कुकरला 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या। कुकरला 3 शिट्ट्या झालेल्या आहेत। कुकर थंड होऊ द्यायचं। तुरीची डाळ आणि पालक छान शिजलेला आहे, बघू शकता। डाळ पण छान शिजलेली आहे आणि पालक पण छान शिजलेला आहे। आता याच्यामध्ये जे टमाटे टाकले ना, टमाट्यावरची साल काढून घ्यायची अशी, बघू शकता। डाळीला बघा घोटून घ्यायचं छान। पालकचं वरण भात खायला खूप छान लागते। बघा डाळ आणि पालक घोटून झालेली आहे। वरण बनवण्यासाठी गॅस ऑन करायचा, गॅसवरती भांडं ठेवायचं। भांडं गरम झालेलं आहे बघा। 1.5 माप तेल टाकायचं। तेल गरम झालेलं आहे। मोहरी टाकायची, थोडे जिरे, कापलेलं आलं, ठेचून घेतलेला लसूण, कढीपत्ता, थोडं हिंग, 1 चम्मच लाल तिखट परतून घ्यायचं, कोथिंबीर परतून घ्यायचं, 1 चम्मच कांदा लसूण मसाला, शिजवलेली डाळ आणि पालक टाकून घ्यायचं, परतून घ्यायचं। वरणामध्ये थोडं पाणी टाकायचं, वरणाला छान उकळी येऊ द्यायची। बघू शकता वरणाला उकळी आलेली आहे। खमंग असं वरण झालेलं आहे, खूप छान झालेलं आहे वरण। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा पालकचं वरण कसं झालं ते तुरीची डाळ टाकून।